HDL पासून जर भेटत असेल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल पासून भेटत असेल तर ते सगळ्यात चांगलं कोलेस्ट्रॉल आपल्याला कुठे मिळतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये झिंक खूप चांगलं आहे. झिंक जर चांगलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं. नमस्कार मित्रांनो, बरेच माझे पेशंट किंवा माझे मित्र मला नेहमी विचारतात विच इज द सुपर फूड टू इन्क्रीज अ सेक्शुअल पॉवर. तर त्यासाठी मी त्यांना नक्कीच त्यांना सांगतो की एग, अंड हे सगळ्यात चांगलं सुपर फूड आहे. ते का बरं आहे त्याच्यावर मी चांगलं रिसर्च केलं आहे आणि त्या रिसर्च बेस्ड इन्फॉर्मेशन आज तशीच्या तशी तुमच्या समोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. आज 40 वर्षापासून लैंगिक समस्यावर मी रिसर्च करत आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा माझं चॅनल चांगलं वाटलं असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर चांगले आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करून मला आणि माझ्या काही मित्रांना किंवा तुमच्या मित्रांना नक्कीच बेनिफिट करून द्या. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की विच इज द बेस्ट सुपर फूड टू इन्क्रीज द सेक्शुअल पॉवर, दॅट इज द एग म्हणजे अंडी. जर तुम्ही रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 2 अंडी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड केली तर नक्कीच तुम्हाला चांगले प्रोटीन भेटतील. कारण एका अंड्यामध्ये 6 ग्राम प्रोटीन असतं. ते पण चांगलं प्रोटीन असतं ज्याच्यामध्ये सगळे चांगले अमायनो ऍसिड असतात. जर व्हेजिटेबल तुम्ही असाल, व्हेजिटेरियन असाल तर जे की तुम्हाला पनीर मधून वगैरे तुम्हाला भेटतं किंवा शेंगदाण्यामधून किंवा डाळीमधून भेटतं त्याच्यामध्ये चांगले अमायनो ऍसिड नसतात. पण इसेन्शियल अमायनो ऍसिड हे आपल्या सेल्युलर सिंथेसिस साठी खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नक्कीच रोजचे 2 अंडे सकाळी, 2 अंडे संध्याकाळी आपल्याला नक्कीच मदत करतात. तर याच्यामुळे इसेन्शियल अमायनो ऍसिड हे आपल्याला मिळाल्यामुळं प्रत्येक सेलला चांगली एनर्जी आणि चार्जिंग भेटतं. एक दुसरी गोष्ट, याच्यामध्ये झिंक खूप चांगलं आहे. झिंक जर चांगलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की आपलं टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन साठी किंवा सिंथेसिस साठी जे झिंक लागतं ते बेस्ट क्वालिटीचं झिंक आपल्या अंड्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपले टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी नक्कीच आपल्याला अंड्याची मदत होते. तिसरी गोष्ट, जे मधलं पिवळा भाग असतो ज्याला मी यॉक म्हणतो, तर या यॉक मध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉल तर आपल्या बॉडीला नक्कीच आपल्याला गरजेचं असतं. ते कुशनिंग असतं किंवा ते आपलं एनर्जी सोर्स असतं आणि एनर्जी सोर्स जे असतं ते जर आपल्याला म्हणजे HDL पासून जर भेटत असेल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल पासून भेटत असेल तर ते सगळ्यात चांगलं कोलेस्ट्रॉल आपल्याला कुठे मिळतं तर आपल्याला ते अंड्याच्या यॉक मधून मिळतं. तर काही लोक काय करतात की यॉक थोडं बाहेर काढून टाकतात. त्यांना वाटतं याच्यामध्ये फॅट आहे म्हणून ते खात नाहीत, पण हे चुकीचं आहे. आणि दॅट इज द गुड कोलेस्ट्रॉल. जर तुम्ही रोटीमधून किंवा चपातीमधून किंवा राईस मधून जे कोलेस्ट्रॉल घेत असाल त्याच्यापेक्षा 10 पटीनं चांगले कोलेस्ट्रॉल आपल्याला यॉक मधून भेट. म्हणून हे फेकू नका. हे पण निसर्गाने दिलेली आपल्याला एक चांगली देण आहे. आणि आता अंड्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक आपलं पोल्ट्री अंड असतं आणि दुसरं आपलं एक गावरान असतं. तर गावरान अंडे जर तुम्ही बघितलं तर त्याचे जे पौष्टिकता आहे किंवा त्याचे गुणसूत्र आहेत ह्या नक्कीच या आपल्या पोल्ट्री अंड्यापेक्षा, पांढऱ्या अंड्यापेक्षा हे जे ब्राऊन अंडे असतात हे खूप चांगले असतात. तर मित्रांनो, लैंगिक आयुष्य चांगलं करण्यासाठी किंवा काम इच्छा वाढवण्यासाठी आपल्याला टेस्टोस्टेरॉन लेवल चांगली पाहिजे. त्यासाठी आपल्याला मदत करतं. चांगलं आपल्याला HDL कोलेस्ट्रॉल चांगलं जर मिळालं तर आपली हार्टची हेल्थ आणि आपल्या रक्तवाहिन्यांची हेल्थ आपल्याला चांगली मिळते. त्याच्यामुळं आपल्याला कुठेही आपल्याला इरेक्शनचे प्रॉब्लेम येणारच नाही. तर हे जर 2 गोष्टी तुम्ही नक्की जर टाळायच्या असतील तर नक्की तुमच्या आहारामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही टाइम म्हणजे नाश्त्याबरोबर, लंच बरोबर आणि डिनर बरोबर तुम्ही जर फक्त आणि फक्त अंडी जर घेत असाल तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळतात. अंड्यामुळं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं, कॅल्शियम असतं आणि काही विटॅमिन्स असतात. ते पण आपल्या आरोग्याला नक्कीच बेनिफिट करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या लोकांना डायटिंग करायचं असेल पण पोट भरायचं आहे तर त्या लोकांसाठी अंड हे खूप चांगलं आहे. रोज सकाळी तुम्ही ऑमलेट स्वरूपामध्ये तुम्ही खाऊ शकता. जर कमी ऑइलमध्ये किंवा ऑइलपेक्षा तुम्ही जर तुपामध्ये जर ऑमलेट बनवलं अतिउत्तम, कारण त्याच्यामध्ये पण ओमेगा फॅटी 3 ऍसिड वगैरे असतात. तर सायंटिफिक जर रित्या विचारलं तर इन्स्पाइट ऑफ द ऑइल तुम्ही चांगलं तूप जर वापरलं तर नक्कीच एक सकाळी, एक दुपारी, एक संध्याकाळी तुम्ही ऑमलेट पण खाऊ शकता आणि आपलं पोट चांगलं भरलं आणि बाकी इतर पदार्थ काही नाही खाल्ले तरी तुम्हाला चांगलं नक्कीच पौष्टिकता मिळते आणि नक्कीच विटॅमिन्स वगैरे सगळे चांगले मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन पण मिळतं. तर म्हणून जे अंड्याला जे म्हणतात सुपर फूड ते बरोबर आहे. कारण की जो खाए अंडा वो कभी मतलब बीमार नहीं पड़ सकता है असे म्हणजे कहावत आहे. तर ते खरोखर आहे. कारण की अंड्याचे गुणसूत्र
हे खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगले व्हिटॅमिन्स, चांगले फॅटी ऍसिड आणि चांगले इसेन्शियल अमायनो ऍसिड असतात आणि त्यासाठी आपल्या शरीरासाठी हे एक नैसर्गिक चांगली देण आहे. याचा नक्कीच तुम्ही वापर करावा. तर मित्रांनो, जर तुम्हाला डायटिंग करायचं असेल तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करा आणि जे काही तुम्हाला कोलेस्ट्रॉल युक्त जे पदार्थ असतील ते तुम्ही टाळू शकता आणि त्याऐवजी याच्या बरोबर ऑमलेट बरोबर ग्रीन व्हेजिटेबल सलाद याचं सेवन करा आणि जास्त स्प्राउट आणि डाळी याचं जर सेवन केल्यास नक्कीच तुम्हाला हाय प्रोटीन डाएटचा एक प्रकार होऊन जातो. आणि लो कोलेस्ट्रॉल डाएट जी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फॉर द गुड हेल्थ गुड इरेक्शन तुम्ही लो कोलेस्ट्रॉल डाएट आणि हाय प्रोटीन डाएट तुम्हाला घेणं गरजेचं असतं. हे तुम्ही साध्य करू शकता आणि ते फक्त आणि फक्त रोजचे 5 ते 6 अंडे खाऊन. तर मित्रांनो, अजून अंड्याविषयी तुम्हाला काही अजून शंका कुशंका असतील, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच मी त्याचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.